ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वति नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। ठीक आहे, सुरुवात आपण थोडीशी धातूंनी करूया. अगदी सोपं एक एक धातू आपण लिहिणार आहोत, त्याचे एक एक वाक्य आपण बनवणार आहोत. पहिला धातू आहे सांत्व. त्याचं होतं सांत्वयती. डायरेक्ट त्याचं रूप लिहितो सांत्वयती. म्हणजे काय? सांत्वना करणे, म्हणजे एखाद्या बरोबर जर काय, म्हणजे त्याचं मन सांभाळणे. सांत्वना. समजा कोणाच्या घरी कोणाचा देहांत झाला तर मग जाऊन सांत्वना करायची की ठीक आहे, होत असतं. जातस्य ही ध्रुव मृत्यू, मृतस्य च ध्रुवम जन्म, होत राहतं, हा नियम आहे. सांत्वना, सांत्वना करणे. माता छोटं झालं का? माता पुत्रीम सांत्वयती. आई काय करते? मुलीचं सांत्वन करते. एक एक वाक्य पटापट लिहायचे. पुत्रीम सांत्वयती. ही सोपी सोपी वाक्य आहेत. म्हणजे काय? सोपं वाक्य कशाला म्हणतात? कर्ता, कर्म आणि क्रियापद याला सोपं वाक्य म्हणतात. सांत्वयती. पुढचा धातू आहे खंडयती. कालच मी याच्यावरती व्हिडिओ टाकला होता. खंडयती म्हणजे काय? तोडणे, खंडन करणे एखादी गोष्ट. ठीक आहे. दुसरा अर्थ असा सुद्धा होऊ शकतो या ठिकाणी खंडन शब्दाचा अर्थ, की समजा मी एखादं वाक्य बोललो की हे विश्व खोटं आहे, हे जगत मिथ्या आहे. मग कोणीतरी येऊन मला काय म्हणतं? नाही, हे जगत सत्य आहे. याला काय म्हणतात? मी जे बोललो त्याचं खंडन केलं. ठीक आहे. खंडन म्हणजे तोडणे खरा अर्थ. एकतर असा फिजिकली तोडणे, किंवा आपण एखादी गोष्ट बोललो त्याचं आपण खंडन करतो समोरचं, त्याला खंडन म्हणतात. तर आता खंडन खंड खाद्य असा नावाचा एक ग्रंथ आहे. अतिशय विद्वान, म्हणजे किती विद्वान असावं या पृथ्वी तलावावरती, त्यांचा तो ग्रंथ आहे. म्हणजे शास्त्रामध्ये प्रस्थानत्रयी शिकायचा प्रघात आहे. म्हणजे एखाद्याला शास्त्र शिकायचं असेल, प्रस्थानत्रयी शिका. म्हणजे ब्रह्मसूत्र, उपनिषद, गीता याला प्रस्थानत्रयी म्हणतात. पण त्याच्यामध्ये पण प्रस्थानत्रयी आणि बृहत प्रस्थानत्रयी आहे. बृहत प्रस्थानत्रयी म्हणजे त्याच्यापेक्षा थोडासा अवघड विषय. उपनिषद, ब्रह्मसूत्र याच्याही पुढचा विचार, ह्याच्याही पुढचा विषय. त्याच्यामध्ये मग खंड खाद्य नावाचा ग्रंथ येतो. ठीक आहे. खंडन करणे, त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांचं खंडन केलेलं आहे. जेवढे काही शास्त्रांमध्ये चिंतन करणारे लोक असतील, त्यांनी जी जी मतं मांडली असतील, सगळ्यांचं खंडन केलेलं आहे. आणि अद्वैत मताचा म्हणजे खंडन नुसतं असंच नाही, तर्क शुद्ध खंडन त्यांनी केलेलं आहे. आणि खूप कथा आहेत त्यांच्या मागे, मला पण जास्त माहीत नाही. पण तो ग्रंथ प्रस्थानत्रयीमध्ये आहे. प्रस्थानत्रयीमध्ये खंड खाद्य, अद्वैत सिद्धी आणि अजून एक कोणता तरी ग्रंथ त्याच्यामध्ये आहे. पण आहे. ठीक आहे. शंकराचार्य, बघा वाक्य लिहूया. भगवत पूज्यपाद शंकराचार्य सुरेश्वरा, थोडंसं वेगळं वाक्य लिहितो. सुरेश्वराचार्यस्य मतं खंडयति.
अतिशय सुंदर प्रसंग आहे हा. शंकराचार्यांचे एक शिष्य होते सुरेश्वराचार्यजी, ज्यांच्याशी विवाद केला आणि विवाद केल्यानंतर त्यांनी अद्वैत मताची स्वीकारना केली. ते सुरेश्वराचार्य, शंकराचार्यांचे 4 मुख्य शिष्य. आठवतो तेवढं सांगतो. पद्मपादाचार्य, सुरेश्वराचार्य, आपले हे बापरे, तोटकाचार्य आणि अजून एक असे 4 शिष्य त्यांचे होते. त्याच्यामध्ये सुरेश्वराचार्य हे आधी कर्म सिद्धांताला मानणारे होते. कर्मानेच मोक्ष होतो, कर्मच केलं पाहिजे, उठून रोज अग्निहोत्र. शंकराचार्यांनी येऊन त्यांना परास्त केलं आणि त्यांनी अद्वैत वेदांताचा काय स्वीकार केला. हा पद्मपादाचार्य, हस्तामलक, देन तुम्हाला सांगितलेलं सांगा आता, हस्तामलक, देन तोटकाचार्य आणि सुरेश्वराचार्य, असे 4 शिष्य. ठीक आहे. पुढे पटपट पटपट. मंडयती, मंडन करण. मंडयती म्हणजे आता हे सगळे शास्त्रयुक्त शब्द आहेत. ठीक आहे. खंडन करणे म्हणजे खोडून काढणे एखाद्याने बोललेलं. मंडयती म्हणजे एखाद्याने बोललेल्याला पुष्टी देणं. ठीक आहे. मंडयती म्हणजे आपण त्याला म्हणूया होकार देणं किंवा त्याला अजून मजबूती देणं. आपण लिहूया. ठीक आहे. म्हणजे समजा मी म्हटलो की गुरु हे परब्रह्म आहे, मग ते का आहे हे कारणासहित सांगणं म्हणजे मंडन करणं. मंडयती. मग खंडन, मंडन असे ग्रंथ आहेत काही ज्याच्यामध्ये फक्त हेच चालतं, खंडन मंडन, खंडन मंडन. म्हणजे एखादा प्रश्न विचारायचा, विचारल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये त्याची स्पष्टता यावी म्हणून त्याला प्रश्न विचारत राहायचे, खंडन करत राहायचं, काही गोष्टींचं मंडन करत राहायचं. ठीक आहे. शंकराचार्य आपले भगवान, आपले दैवत आहेत ते. शंकराचार्य अद्वैतम, आपले पहिले जर देव कोण असतील, अद्वैतम मंडयती. शंकराचार्य जिकडे तिकडे काय अद्वैताची पुष्टी करतात, अद्वैताचं मंडन करतात की अद्वैतच आहे. नेह नानास्ति किंचन. ठीक आहे. तुलयती, तुलचं होतं तोलयती. तोलयती म्हणजे काय, तोलणे ना, सोपं. तोलयती म्हणजे तुलना करणे. तुलना म्हणजे तशी तुलना नाही बघा, आपण जे वजन करतो, वजन करणे. सोपं लिहूया, वजन करणे. आपणिकः म्हणजे सेवानी म्हणजे सेवम सेवे, सेवानी तोलयती. दुकानदार काय कशाची तुलना करतो, कशाचं वजन करतो? सेव, ऍपल. बघत नाही वाटतं तुम्ही युट्यूब माझं. ठीक आहे. घोषयती, घोषयती म्हणजे काय, घोषणा करणे. ओके. ब्राह्मणाः शिवाजी महाराजस्य अभिषेकम, राज्याभिषेकम घोषयति. आणि बहुवचन असल्यामुळे घोषयन्ति. ब्राह्मणाः शिवाजी महाराजस्य राज्याभिषेकम घोषयन्ति. आपलं दुसरं दैवत म्हणजे जर तुम्ही खूपच परमार्थिक असाल तर शंकराचार्यजी दैवत. तुम्ही खूप धर्मनिष्ठ असाल, छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत.
पुष. पोषयती म्हणजे काय करणं? पोषण पोषण करणं. करणं. ठीक आहे. सूर्य, डोक्यात येतं ते बनवतो हा. सूर्य सर्वान पोषयती. सूर्य काय करतो? सगळ्यांचं पोषण करतो. पोषण करतो. पोषयती. कर्ता कर्म क्रियापद एवढंच चाललंय बरं का. फक्त हे वरचं वाक्यच आपण त्याच्यामध्ये जरा षष्ठी वगैरे वापरली, गरज होती म्हणून. आलोकयती. आलोकयती म्हणजे पाहणे है ना. आलोकन करतो आपण, म्हणतो अवलोकन, आलोकन. पाहणे. सिंह, खगान किंवा वानरान. आलोकयती. ठीक आहे. 8. आलोचयती. आलोचना करणे म्हणजे तुम्हाला माहिती काय? आलोचना करणे, आलोचना करणे म्हणजे एक विचार विनिमय अशा अर्थामध्ये. आलोचना, रिफ्लेक्ट असा अर्थ त्यांनी दिलेला आहे. म्हणजे विचार करणं किंवा एक दृष्टिकोन असं पण अर्थ आहे. पण दृष्टिकोन हा झाला शब्द. विचार विनिमय करणे या अर्थामध्ये. ठीक आहे. भक्ताः देवम आलोचयति. आणि बहुवचन असल्यामुळे आलोचयंती. विचार विनिमय करतात, चिंतन करतात असं पण म्हणू शकतो. टू रिफ्लेक्ट असं त्यांनी अर्थ दिलेला आहे अष्टाध्यायीमध्ये. तर तृप नावाचा धातू आहे, त्याचं होतं तर्पयती. तर्पयती म्हणजे एखाद्याला तृप्त करणे. तृप्त करणं. म्हणून आपण बघा आपल्याकडे जो महिना असतो त्याला आपण काय म्हणतो? तर्पण है ना. तर्पण म्हणतात काही लोक बघा. तृप्त करणे. जेव्हा आपल्याकडं आपले जे पूर्वज त्यांचा जो महिना असतो काय म्हणतात त्याला? भाद्रपद महिन्यामध्ये असतो बघा. पितृपक्ष. हा, पितृपक्ष. 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 हा, त्याच्यामध्ये आपण तर्पण करतो बघा. तर्पण करतो. तृप्त करणे. द्रौपदी. चला जरा महाभारतात जाऊया, जरा बरं वाटतं स्पर्श करायला. द्रौपदी दुर्वासम शिष्यांच तर्पयती. सगळ्यांना प्रसंग माहिती आहे. दुर्वास ऋषी त्यांच्याकडे येतात. बरंच काय ते कृष्णाचा धावा वगैरे करते. आहे प्रसंग आहेत बरेच, 2-3 प्रसंग आहेत. ओके. तर्पयती. तडचं होतं ताडयती. मारणे. नृपः राजा. चौरान. राजा कशाला मारेल बरं? राजा फक्त आदेश. आरक्षक. चौरान ताडयती. पोलीस काय करतात? चोरांना मारतात. दॅट्स इट. एवढेच. आता आपल्याला नियम बघायचे. माझं असं म्हणणं आहे तुम्हा सर्वांना की हे नियम सगळे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यांनी ते पाठीमागे दिलेलं आहे. ठीक आहे. पान नंबर मी तुम्हाला सांगतो. पान नंबर 201. ह्याच्यावरती त्यांनी सगळे त प्रत्यय दिलेले आहेत. डायरेक्ट तेच वाचायचे. आता हे नियम सांगायचे आपल्या ह्याच्यामध्ये असं आहे म्हणून सांगणार आहे. नाहीतर त प्रत्ययाचे छोटे छोटे बरेच नियम आहेत. 201 नंबर पानवरचं जे काही त्यांनी दिलेलं आहे, एकदा सुरुवात करायची, वाचायला थांबायचंच नाही. ठीक आहे. तरी पण आपण यांनी दिलेले छोटे नियम आहेत ते एकदा बघून घेऊया. ते म्हणतात जेव्हा आपण बघा आता हे सगळे काय आहेत? त प्रत्ययाचे नियम. त प्रत्यय कसा बनवतात त्याचे काय आहेत हे नियम. सगळ्यात पहिला ते काय म्हणतात? त प्रत्यय करत असताना गुण किंवा वृद्धी होत नाही. बरोबर. गुण
किंवा फक्त लक्षात एकदा कानावरून गेले बस झाले. गुण किंवा वृद्धी होत नाही. तुम्हाला आता गुण म्हणजे गुण म्हणजे ए ए ओ अर गुण. वृद्धी आ आई औ आर. हे काय होणार नाही. म्हणजे काय, उदाहरणार्थ जसा क्रू धातू आहे. क्रूचं गुण जर झाला तर क्रूचं कर होतं. जसं कृश कर्षती असा धातू होतो. बरोबर कळते का. क्रू त्याचा गुण वृद्धी न होता त प्रत्यय काय, त प्रत्ययाचा त शिल्लक राहतो. कृतः किंवा कृत असं म्हणूया. पुल्लिंगामध्ये कृतः. रू धातू. कृतः म्हणजे काय, केलं. सगळ्यांचे अर्थ सांगत नाहीत, विस्तार आहे. रू आता इथं पण वृद्धी न होता डायरेक्ट त प्रत्यय होणार. त प्रत्ययामध्ये त येतो. हृतः म्हणजे हरण करणं, हरण केलं. बर. धृतः ध्रुव त्याचं काय होणार, धृतः म्हणजे धारण केलं. देन भ्रू भ्रू म्हणजे भरण पोषण करणे अशा अर्थामध्ये आपण पाहिलं होता. मग भृतः म्हणून काय शब्द झालता, भूभृत है ना, भरण पोषण करणारा. भूभृतः भरण पोषण केलं, भरलं, थोडक्यात भरलं असा अर्थ. भरती असा शब्द तो होतो. म्हणजे गुण वृद्धी काही होणार नाही ते आपल्याला सांगत आहेत. बघा पुढे ते सांगतात, ते आपण आधीच पाहिलेलं आहे. सेटमध्ये ई लागतो आणि मध्ये ई येत नाही वगैरे आपण पाहिलेले. त्यांचं असं म्हणणं आहे, र किंवा द, र किंवा द नंतर जर काय असेल, त असेल, त असेल किंवा तला न होतो असं सांगितलेलं आहे. र किंवा द याच्यानंतर जर त असेल तर त्या तला काय होतो, न होतो. उदाहरण ह्यांनी बघा दिलेलं आहे, आपण रोज म्हणतो जेव्हा पण आपण पाठात येतो. जसा भिद आहे, भिद, भिद आहे ना, द एका शेवटी. मग त्या द ला काय होईल, त प्रत्ययाचा. नाही. आता अजून याच्यामध्ये अजून एक नियम लागणार आहे. पण सर इथं द कुठे, ते द कुठं. हा अहो त प्रत्ययाचा येणार ना, येते का लक्षात. हा मग या तचा काय होईल, दचा न. मग काय झालं, एक एक स्टेप सांगूयात. चला नियम आहे अजून इथं, अजून एक. पहिला दचा न झाला का, हो नाही, हा. हा ठीक आहे. हो हो आणि झालं. पुढे काय, तय. हं. आता अजून एक नियम असा आहे, अनुनासिकाच्या पुढे कोणताही वर्ण आला तर या या व्यंजनाचा सुद्धा अनुनासिक होईल. काय म्हटलं मी, किंवा न, माझ्या तर नियम इतके डोक्यात झालेत. थांबा एक मिनिट फक्त. पण इथे ओ हो याला नाही आठवते. इथे लक्षात घ्या, डायरेक्ट भिन्न ह असं होईल. छिद म्हणजे काय, तोडणे. त्याचं काय होईल डायरेक्ट, आता सांगा, छिन्न. मी तुम्हाला आधीच सांगितलं, हे नियम सगळे लक्षात घेण्यापेक्षा डायरेक्ट ते एक पान वाचायचं रोज, होऊन जातं. छिन्न ह. सद, सद सन्न ह. या दचा न कसं, तचा न कसं झालेला आहे, अनुस्वाराच्या पुढे कोणताही वर्ण आल्यानंतर
त्या वर्णाच्या जागी त्याच्याच वर्गातील 5वं अक्षर होतं. असा नियम आहे बरं का. अनुस्वाराच्या पुढे कोणताही वर्ण अनुस्वाराच्या नाही, अनुनासिकाच्या पुढे, अनुस्वार नाही, अनुनासिकाच्या पुढे कोणताही, अनुनासिक संधीच त्याला नाव आहे. अनुनासिकाच्या पुढे कोणताही वर्ण आल्यानंतर जो पुढचा वर्ण आहे तो काय बनून जातो, त्याच्याच वर्गातील अनुनासिक बनतो. म्हणजे अनुनासिक प्लस कोणतंही व्यंजन, ते व्यंजन सुद्धा अनुनासिकच बनतं त्याच्याच वर्गातलं. मग त, थ, द, ध, न म्हणून जो त प्रत्ययाचा त आहे ना इथे बघा, थांबा बघा इथे काय झालं, द चा न झाला एवढं तर लक्षात आहे, हो नाही? हम्म हम्म कारण हो की बघा द च्या पुढे जर त असेल तर काय सांगतो मी, ठीक आहे, द चा सुद्धा न. सर ते जे आहे ना ते पहिल्यांदा तुम्ही शब्द घेतला ना बी ध त, हा तो क्रूच्या पुढे जसा त लागला तसा बिधच्या पुढे त लागला ना तो. र किंवा द नंतर ऐका, इरेस, माझं थोडस मिसअंडरस्टँडिंग झालं. हा भिद, बरोबर. आता हळू सांगतो पुन्हा एकदा. आणि त प्रत्ययाचा त, येस. हो हा, मग ते काय म्हणताय, द च्या नंतर त असेल तर, आता इथे द च्या नंतर त आहे का, आहे. आहे. मग त्या, तरीच मला तो रूल क्लिक होत नव्हता, त्या त चा काय होईल, न न होईल. एवढं कळालं. हो मग आता इथं मी पुढचा नियम इथे लिहून टाकतो, ठीक आहे. कोणत्याही व्यंजनाच्या, म्हणून मी हे नियम सांगतच नाही, डायरेक्ट पाठ करून टाका. कोणत्याही व्यंजनाच्या पुढे अनुनासिक असेल तर त्या त्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील, ताईंना नियम लागतात त्याच्यामुळे मी लिहून देतो, त्याच्याच वर्गातील 5वं अक्षर, म्हणजे त्याच्याच वर्गातील अनुनासिक होतं तरी काय चुकणार आहे का म्हटलं तर, त्याच्याच वर्गातील अनुनासिक होतं. पंचस्वर म्हणू शकतो आपण. पंचस्वर पंचम स्वर होतो सुद्धा म्हणू शकता, अनुनासिक होतो. कोणत्याही व्यंजनाच्या पुढे अनुनासिक असेल तर त्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील अनुनासिक होतो किंवा पंचम व्यंजन होतो, अनुनासिक होतो. बघा भिद, मग द च 5वं व्यंजन काय आहे, न त, थ, द, ध, न, अशा प्रकारे ते झालं भिन्न. मी थोडं उलट सांगत होता, भिन्न. चला आता पटापट लिहूया. छिन्न, देन सन्न, देन प्रसन्न. आता उपसर्ग लागल्यानंतर वेगवेगळे अर्थ बदलणार आहेत, ठीक आहे. प्रसन्न, बरं ठीक आहे. तिसरा नियम ते आपल्याला सांगतायत, चला चला चला, तिसरा नियम ते असं सांगतायत, जर दीर्घ उ असेल तर, दीर्घ रू असेल तर, आता आपल्याला तो काढता येत नाही बरं काय याच्यामुळे, दीर्घ रू मी लिहितानाच लिहितो दीर्घ रू. जर दीर्घ रू असेल तर त्या दीर्घ रूच्या जागी काय होतो, दीर्घ रूला इर होतो. बघा आता धातू कुठला आहे, श्रू, सगळे मारणे अर्थामध्ये, ठीक आहे. श्रू दीर्घ आहे बरं का, आणि त प्रत्ययाचा इर किंवा उर होतो. 2 रूप होतात, इर किंवा उर होतो. रस्व नाही, दीर्घ आहे, उर होतो. आता इथे काय होणार आहे, शिर प्लस त, हो नाही, हो हा. रूचा काय झाला, सगळ्यांनी बोला बरं का. हा,
रुचं ना. हा, इर रूचा झाला ना. इर झाला, मग शूर. इर मग आता झाला. ह्या रच्या पुढे त आहे का, त हो प्रत्ययाचा? आहे. मग त्यांनी काय सांगितलंय, पाठीमागे जर र असेल आणि पुढे जर त असेल तर ते त ला काय होतो, न होतो. मग याचं न काय होणार, न होणार. मग हा न का झाला तुम्हाला चांगलं माहिती. ठीक शीर्ण. आहे, रचा न चा ण झालेला आहे, शीर्ण. बर, पुढे तृ काय होणार, दीर्घ आहे, तीर्ण. 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 तीर्ण फार आहे. देन तीर्ण म्हणजे सगळे मारण्याचे अर्थ माहिती. तीर्ण तरुण जाणे आहे का, असं नाही. ठीक आहे, अर्थ आपण नंतर बघूया. गृ सगळे दीर्घ आहेत. गीर्ण म्हणजे गिळणे, गीर्ण. बर, कृ याचा पण अर्थ मारणे असंच आहे, किंवा काय अर्थ सांगितलं होता मग अशी, किरण म्हणजे पसरवणे तडचा मारणे का? असा पण आहे, किंवा पसरवणे असा पण आहे. सायमल्टेनियसली कोणीतरी उघडून बघा बरं याचा अर्थ सुद्धा. डायरेक्ट तुम्ही संकी हे टाकलं की लगेच येणार आहे. आणि प्रकीर्ण आता उपसर्ग लागल्यामुळे वेगवेगळे अर्थ येणार आहे. मारणे, पसरवणे, टू किल, टू डिस्ट्रॉय असेच अर्थ त्यांनी सांगितलेले. हा नियम आपला संपलेला आहे. ठीक आहे, म्हणजे काय, पाठीमागे र किंवा द असेल तर पुढच्या त ला न होतो आणि इर होतो. हा नियम त्यांनी आपल्याला सांगितला. आपल्याला पडापडा आज वाक्य पण संपवायचे. दो आणि सो हे जे धातू आहेत, दो, सो, मा, स्था, मा, स्था, याच्यामध्ये जो आ आहे त्या आला ई होतो. ठीक आहे, तर हा दोचा दा होतो. त्या दा डायरेक्ट मी आता लिहितो दितः, दितः, दा. त्या दा मधल्या आचा त्याला काय होणार, ई होणार. आणि त प्रत्ययाचा त, दितः. ठीक आहे, सो, सो त्याचा सा, नियम लागतात बरं का सगळीकडे. मग त्या सा मधल्या आला ई होणार, सीतः. त्याच्यावरून अवसीजती, अवसीतः असे शब्द त्यांनी दिलेले आहेत. मा काय होणार, मितः. स्था बोला, स्थितः. तिथं मा मितः म्हणजे मोजणे, स्था सितः म्हणजे थांबणे, सा सितः म्हणजे मारणे, हिंसायाम. 5. आता सोपं आहे. यम, रम, नम, गन, गम, हन, मन, वन हे सगळे काय आहेत, धातू आहेत. आणि तणादी धातू. आता तणादी आपण शिकलेलो नाही, पण नियम फक्त लक्षात ठेवा. आणि तनादी जे धातू आहेत त्या तनादी धातूंना काय होणार आहे, म आणि न चा लोप आणि होतो. म लोभ. आणि न चा लोप होतो. सगळेच नाही लिहित बसत, लोप होतो एवढं लक्षात ठेवा. यम, यमचं काय होईल मग, यतः. रमचं रतः. म्हणून भारत शब्दामधला जो रत आहे तो काय आहे, तो भा म्हणजे ज्ञान आणि रत म्हणजे रममान होणे. आणि भारत म्हणजे जिथले लोक रममान झालेले आहेत, कशात, ज्ञानात. भा म्हणजे ज्ञान, ज्ञानात रत झालेले लोक. देश म्हणजे भारत. आपण ज्ञानात रत झालेलो होतो. आणि भारतीय जे ज्ञानात रत झालेले आहेत असे माणसं. आणि भारत ज्ञानात रममान झालेला देश, भारत. नम नत, गम गत, हन हत. देन मन मत, यम मन, वन, वनवत. वनसाठी म आणि न चा लोपच सांगितलंय ना सर त्यांनी. कसं आहे,
तुला परफेक्ट माहिती पाहिजे. मनपर्यंत त्याने दिलेलं आहे. तन तन लिहिलंय का? मी लिहिलंच नाही तन. हा, तनादी धातू. तनादी धातू मधला तन. आपण तन घेऊया एक. तन. तनचं काय होणार? तत ततः. ततः. ठीक आहे. अजून त्याने वेगवेगळे रूपात दिलेले आहेत. विततः पण आहे. ठीक आहे. काही असे धातू आहेत जसं जन, नंतर सन, खन, खन खनती खनणे, जन जायते उत्पन्न होणे. देन हे जन सन खन ह्याच्यामध्ये जो न आहे त्या न ला काय होतो? आ होतो. जनचं काय होईल? ज्या. आणि त्या न चा लोप होतो जातः. जातः. सन सा, त्या सन मधला न चा लोप होईल स चा आ. सॉरी, न चा काय होणार या ठिकाणी? आ होणार. लोपचा प्रश्न नाही, ते डायरेक्ट न चा आ होणार आहे. लोप का म्हणते मी? सातः. खन, न चा लोप खातः. न चा आ, लोप नाही, आ. देन म्यूट म्यूट म्यूट. बंध, त्याचं काय होतं? बद्धः. ध्वंस म्हणजे नष्ट करणे, त्याचं काय होतं? ध्वस्तः. ध्वंस, त्याचं होतं ध्वस्त. थोडे थोडे छोटे छोटे नियम सुद्धा आहेत. ध्वस्त. देन श्रम म्हणजे गळणे. श्रम्स, त्याचं काय होईल? श्रमस्तः. नॉर्मल. दंश, दंस, दष्टः, चावणे. दष्टः. ठीक आहे. मुख्य मुख्य त्यांनी दिलेले आहेत. हा नियम थोडासा लक्षात घेण्यासारखा आहे. काय होणार? काही जे खाली धातू दिलेले आहेत, या खालील धातूंना काय होतं? संप्रसारण. संप्रसारण होतं खालील धातूंना. संप्रसारण म्हणजे याच्या जागी ई, उच्या जागी व आहे ना, म्हणजे यण संधीच्या उलट होतं. हा, रच्या जागी ल, रच्या जागी रू. रू. यण संधीमध्ये काय होतं? रूच्या जागी र, त्याच्यामध्ये इथे उलट होणार. रू. चला उदाहरण बघा. वच, ह्याचं काय होतं? वच ह्याचं होतं उक्तः. बोलणे, बोललो. स्वप, बघा वच्या जागी काय झालेलं आहे? उ झालेला आहे. स्वप, स्वप मध्ये उ आहे, त्याला काय होणार? वला उ. सुप. आणि त प्रत्ययाचा त, त कुठून येतोय कळतंय ना? हे सगळं त प्रत्यय चाललेलं आहे. सुप. यज म्हणजे यजन करणे, याच्या जागी काय होईल? ई. इष्ट. काही काही एकदम वेगळी रूप आहेत. वप म्हणजे पेरणे, त्याचं होतं तर हे सर वच उक्त झालंय, सुप्त होईल ना? हा, मग इष्ट. सुप्त. हा, अच्छा. हा, त्याला ते कसं पण चालणार, बरोबर ना? हे कसं पण चालू शकतं. सुप्ता पण होऊ शकतं जर 311 मध्ये ते स्त्रीलिंग असेल तर, है ना? ठीक आहे, मी लिहितोय पुल्लिंगामध्येच. देन ग्रह, लगेच जॉईन करा उरलेले काही नियम आणि आपण वाक्य संपून टाकूया. गृहीतः, र चा रू झाला, ग्र गृ. देन व्यध, विद्धः. देन प्रच्छ, पृष्ठ. महत्वाचा धातू आहे आपण